जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फार्मर आय डी कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम ॲग्रिस्टेक या वेबसाईटवर यायचं आहे. ठीक आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. ओपन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 3 प्रकारचे तुम्हाला वरी ऑप्शन दिसतील. एक डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण 2 नंबरच्या ऑप्शनवर जाणार आहेत, जे की या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस. यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन दिसतील. 2 प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि डाउनलोड करू शकता. जे की पहिलं ऑप्शन जे आहे ते एनरोलमेंट ID आहे, जे की तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे एनरोलमेंट ID दिलेला असतो, तो या ठिकाणी टाकून एनरोलमेंट IDवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंबर 2चं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आधार नंबर. तर या ठिकाणी आधार नंबर जो आपण टाकलेला आहे तो या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे, तो या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने आधार नंबर टाकून घ्यायचा तुम्हाला. टाकल्यानंतर या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर चेक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटस जे आहे या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे. ज्यांचं या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी खालच्या साईडला एक डाउनलोडचं ऑप्शन येईल, त्या ठिकाणाहून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुमचं फार्मर ID कार्ड जे आहे या ठिकाणी डाउनलोड करू शकता मित्रांनो.